सिक्सर ठोकला गेलाय आणि कमाल केली आहे दर्शनने. पनखंड स्पोर्ट्स टीम आपण बघितलं तर या मैदानावर भरपूर क्रिकेट खेळलेले आहे. फोर्स केलाय समोरच्या दिशेने बॉलला बॅटवर घेतला होता, फिल्डर आले तिकडे, स्टॉप केलाय. हो थोडस पण व्हायला फंबल झालाय. अमृत होते तिकडे. 3 ओव्हरची मॅच आहे. दर्शन यांना माहित आहे की 3 ओव्हर मध्ये आपण जर मैदानाच्या आतमध्ये असं 2 ओव्हर उभे राहिलो ना तर 3 ओव्हरच्या मॅच मध्ये काय फरक टाकू शकतोय, कशा प्रकारे खेळ करू शकतोय आणि कशा प्रकारे स्कोअर बोर्डवर आपण धावा जोडू शकतोय. आता पाहावं लागेल. 8 धावा तर पाहिल्या 3 बॉल मध्ये. अमोल यांचा थोडासा महागडा स्पेल दिसेल का? चांगला बॉल होता. विकेट किपर तिकडे आपण पाहिले तर मग लोकेश मिस्टेक करतायत आणि हलकस एज आला होता बॅटचं. एक स्नेक आपण पाहिलं तर मग हरकत केली होती बॉलने, नक्की थोडी दिशा बदलली होती, त्याचा फायदा मिळाला होता. परंतु विकेट किपर चुकले गेलेत लोकेश, त्यांच्या माध्यमातून मिस्टेक झाले. बॉल मात्र आपण पाहिलं तर मग चांगल्या रीतीने हाताळला गेला होता. पण तो लक फॅक्टर पाहतोय आपण. लक सोबतीने असेल ना तेव्हा मग आपला आपण पाहिलं तर दिवस हा आनंदात जातोय. क्रिकेटच्या पटलावर लक या गोष्टीला भरपूर मोठं प्राधान्य दिलं जात आहे. लक आणि गुड लक, आणि ते पाहायला मिळालं गुड लक. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल थोडासा दिशाहीन दिसून आलाय. वाईटचा इशारा मात्र इथे मिळेल. ज्या अनुषंगाने आपण बघितलं ना तर ही मॅच रंगली आहे दुसऱ्या फेरीमध्ये, आणि दुसऱ्या फेरीमध्ये आल्याचा फायदा काय मिळते माहितीये का मित्रांनो, की जेव्हा नशीब साथ मिळेल ना तर मग ही दुसरी फेरी नाही तर डायरेक्ट आपण पाहिली तर दुसरी फेरी जिंकल्यानंतर चौथी फेरी देखील मिळू शकते. कारण की या दुसऱ्या फेरीमध्ये खेळणं किती अनिवार्य आणि चांगलं खेळणं अनिवार्य आहे. समोरच्या दिशेने बॉलला मात्र स्पोर्ट्स केलंय. बॉल मात्र आपण बॉललाय तर चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, सरळ सीमारेखा पार, आणि येतोय A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. साधावा. खूप खूप धन्यवाद डीजे. सिक्सर नंबर 2. बॅटचा फ्लो पहा किती जबरदस्त पाहायला मिळाला आणि तेज टोकरे यांच्या थ्रू. धाव फळक 16. मोठी सुरुवात मिळालेली आहे. रनअप मध्ये चुकतायत नितेश 1 मध्ये 6 ज्याप्रमाणे, आणि दर्शन 4 मध्ये 9. गुड बॅटिंग, गुड हिटिंग, क्वालिटी क्रिकेट. पुन्हा एकदा चार्ज केलंय. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, आणि षटकार ठोकतोय सुपरस्टार. 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. या मॅच मध्ये आपण बघितलं तर मग अमोलवर विश्वास ठेवला होता, परंतु विश्वास त्याने मात्र आपण पाहिला तर सार्थक नाही ठरवला. 22 धावा खर्च केल्या आहेत. नितेश 2 मध्ये 12, दर्शन 4 मध्ये 9. चर्चा करूया आपण तर काय जबरदस्त आपण पाहिलं तर दोन्ही आपण पाहिलं तर फटके खेळलेत मोठे. आपण पाहिलं तर दर्शनने जे मागील नितेशने जे आपण पाहिले तर सिक्सर, त्याच्यामध्ये दर्शनने देखील एक सिक्सर ठोकला होता. तो पहिल्या बॉल नंतर ठोकला गेला होता. पहिला तो निरीक्षण केला होता त्यानंतर तो ठोकला होता बाउंड्रीच्या बाहेर. चर्चा करायची झाली आहे तर मग पहिल्या ओव्हर 22 धाब्यांचा महागडा स्पेल. लोकेश भोईर आले तर बॉलिंग मार्कवर. दर्शन आणि लोकेश बेस्ट वर्सेस बेस्ट. चांगला बॉल पाहतोय आपण. ही लोकेशची खासियत आहे. कदाचित मला तरी वाटतंय की मग पहिल्या स्पेल मध्ये इथे लोकेश यांना यायला हवं होतं, कारण की त्यांच्याकडे विकेट टेकिंग कला आहे आणि कला आपण पाहिले तर मग दर्शवण्याची संधी होती. कारण की जर पहिल्या ओव्हर मध्ये थोडासा प्रेशर टाकणारी बॉलिंग नक्कीच करू शकले असते, परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सगळ्या गोष्टी पाहिल्या जात आहेत. खेळला गेला या वेळेला. मग पौलच्या त्या बाजूने गेला म्हणजे 2 धावा मिळतील डेफिनेटली आपण पाहिलं तर. धाव संख्या 2 आणि पुढे. लोकेश यांच्याकडे पण बघितलं 26 विकेट आहेत. जवळजवळ आपण पाहू शकतोय 2 धावा. चला बॉल हवाय, बॉल गेलेला आहे तिकडे. बॉल असेल तर पूर्वा रिक्वेस्ट करतोय मी.
सध्या तरी आपण मग केबीएम ट्रॉफीचा जर विचार करायचा झाला तर 6व्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये टीम आपण पाहिली आहे या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये येण्यासाठी प्रयत्न केले. नवीन बॉल आहे, आता नवीनच घ्यावा लागेल. पहिल्या दिवसामध्ये सध्या तरी आपण बघितलं तर 24 धावा फलकावर पाहतोय आपण. संतोष वाळवे अँड रुपेश दांडेकर दोन अंपायर्स आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. एज आहे बॅटचं. अमृत पाहतोय आपण विकेट किपर आहेत, परंतु बॉल तिथून दिशा बदलतोय. मैदानामध्ये आपण पाहिलं तर हे चित्र आपण पाहिलं तर काही नवीन नाही आहे, कारण की आपण थोडासा मागे आपण पाहिलं तर मग बॉल दिशा बदलताना पाहायला मिळाला. भरपूर संघांना फायदा देखील झालाय आणि तोटा देखील झालाय. फलकावर 25 या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आता नितेश 2 मध्ये 2 षटकार ठोकले होते. याही वेळेला आपण पाहिलं तर फटका मात्र उंचच उंच खेळला गेलाय बाउंड्री लाईनच्या पार आणि पाहतोय या वेळेला हा येईल सलगचा 3रा षटकार. दे धडक आणि सिक्सर ठोकतोय कडक 6 धावा. चालूच आहे अजून खतला मॅटर सांगतो नाही तो मिटला जाशील आयुष्य माजून उठून या स्पर्धेमध्ये सिक्सरचे हॅट्रिक्स पूर्ण करणाऱ्या खेळाडूच्या यादीमध्ये आपण पाहिलं तर मग नितेश देखील नाव हे पोहोचले गेलंय. आतापर्यंत 5वा खेळाडू आपण पाहिलं. 300 षटकार पूर्ण झालेत या टुर्नामेंट मध्ये. अजून देखील आपण पाहिलं तर मग 300 झालेत, आणखीन वाढतील कारण की अजून 2 दिवस बाकी आहेत. थोडस आता पाहिलं पण तर मग दिशा बदलणारा बॉल. प्रेशर राहिलं, एक षटकाराने प्रेशर पडलं वाढलं. इकडे आपण बघू शकतोय तर मग वाईट 32 च्या घरामध्ये धाव फलक. लोकेश यांना तर काहीतरी वेगळं करावं लागेल. विकेट टेकिंग वाली डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 टीम्स पुढील. संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय, तुम्हाला रिक्वेस्ट असेल. प्लेन मिस, थोडीशी लेंथ मागे ठेवली गेली आहे. ऑफस्टमच्या बाहेर थोडीशी आपण पाहिलं तर मागे ठेवून मात्र हा गतीने टाकलेला बॉल. इथे डेफिनेटली आपण पाहिलं तर थोडासा फायदा मिळतोय. 32 धावा म्हणजे चांगली सुरुवात मिळालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 मध्ये 10 मिळालेले आहेत पानखंडा टीमला. स्टेप आउट केले होते. चांगला बॉल, गतीने टाकलेला बॉल पाहिला आपण. थोडासा चार्जेबल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हे पाहिलं होतं बॉलरने. गुड कमबॅक बॉलरचा पाहायला मिळाला लोकेशचा. आणि इकडे आपण बघितला तर खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळालाय तो म्हणजेच 2 ओव्हर्सचा. 2 ओव्हर्स नंतर आपण पाहिलं तर मग 32 धावा फलकावर दिसून आल्यात. 16ची सरासरी अजून देखील आपण पाहिलं मेंटेन ठेवलेली आहे. 6 चेंडूचा खेळ शेष. 6 चेंडू मध्ये आता आपण बघितलं सरासरी 16ची आहे, ती वाढली जाईल का, कारण की 32 आहेत आणि 32 मध्ये किती प्लस टोटल होत आहेत आणि टार्गेट किती सेट होईल. 2 संघनायकांना रिक्वेस्ट असेल की या ओव्हर नंतर लगेच आम्ही टॉस करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असेल. दर्शनसाठी हा बॉल अमृत परेड पाहतोय, पण बॉलिंग मार्क वर आपल्याला पाहायला मिळाले. फिल्डर आहेत तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झपाट्याने. बॉलची पैकी थोडीशी लेझी पाहायला मिळाली, कमी पडा पाहायला मिळाला आणि जिथे कमी तिथे आम्ही असं पाहायला मिळालंय. धावा मिळाल्या 2 मिळाल्यात आणि आपण बघू शकतो इथे याही ओव्हरची 2 ने सुरुवात झाली. 34 धाव फलकावर पाहतोय आपण. अमृत परेड डेड ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग त्यांना विकेट टेकिंग कला दर्शवावी लागेल, कारण की हे 2 खेळाडू आपण पाहिलं सेट झालेत आणि या 2 खेळाडूंना आता बाद नाही केलं ना तर धाव फलक डेंजर एंड कडे डेफिनेटली जाताना पाहायला मिळेल. हा बॉल खेळला गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग, परंतु थ्रो ॲक्युरेट नाही आलाय. चांगल्या थ्रोची गरज होतीये. 1 धाव मात्र मिळेल. दोन्ही बॅटर्स आपण पाहिलं तर मग आता आपल्या संघासाठी माहिती आहे की सुरुवात आपण केलेली आहे ना, तर ग्रेट फिनिशर ची भूमिका पूर्ण करायची आता, कारण की 4 बॉलचा खेळ शेष आहे. फलकावर 35 याचप्रमाणे जर आपण पाहिलं खेळ राहिला तर 45 पोहोचू शकतात प्रोजेक्टेड स्कोर, परंतु नाही, त्याच्यापेक्षा जास्त जाण्याचा विचार असेल पानखंडा टीमचा. एज आहे टॉप एज. विकेट किपर लोकेश बॉल पर्यंत पोहोचतायत. सिंगल
हा, परंतु आतापर्यंत आपण विचार करायचा झाला ना तर मग ह्या काही बॉलमध्ये थोडंसं कमबॅक होताना पाहायला मिळालंय साई श्रद्धा स्पोर्ट्स टीमचं, साई श्रद्धा स्पोर्ट्स सोनवग्रा टीमचं. कारण की अमृत त्याने 4 धावा दिल्या 3 बॉलमध्ये, बाउंड्री नाही खर्च केले मागील 5 बॉलपासून, आणि ही चांगली गोष्ट पाहू शकते आपण. एक गुड कमबॅक आपण बघितलं तर माहिती आहे ससुनगर या टीमचं. थोडासा दुरून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता झोन पासून लांब, परंतु तिथे आपण पाहिलं तर बॉलर भरपूर लांब चाललेत वाईडर लाईनच्या बाहेर. वाईटचा इशारा मात्र मिळेल. टीमच्या टोटल मध्ये एक एक्स्ट्राने वाढ 37 फलकावर पाहतोय आपण. 37 धावा, बॉल फेकून झाले 3, अजून 3 बॉलचा खेळ शेष आहे. दर्शन आहे तोपर्यंत नक्कीच मोठं दर्शन मात्र घडवतील यामध्ये काही शंका नाहीये. प्रयत्न त्यांचे होतीलच, पाहू शकते आपण मैदानाच्या आतमध्ये. उठा खेळण्याचा प्रयत्न खाली राहतोय, ही समस्या बनले अमृतच्या विरोधात मोठे फटके खेळताना. कारण की अमृत यांची जर बॉलिंग पाहिली आपण तर मग बॉल पडल्यानंतर खालच्या भागाला जास्त असतं, म्हणजे जमिनीलगत जात आहेत, त्यामुळे फटके खेळणं आणि मोठे ते तितकं सोपं होत नाही. हाईट नाही घेत, उंची घेत नाहीये, त्यामुळे कठीण चाललंय. सबमरीन बॉल पाहतोय आपण, चांगली बॉलिंग. हो, चांगला यॉर्क केला होता पूर्णपणे. बॅटरला पाहिलं पण तर मग हात मात्र खोलण्याची संधी दिली जात नाहीये. गुड बॉलिंग पाहतोय आपण. असं वाटलं होतं की धावफलक कदाचित 40-45 पर्यंत जाईल, परंतु आता असं वाटतं की 40 पण होतील की नाहीये. या ओव्हर मध्ये फक्त 6 खर्च केल्यात 5 बॉल मध्ये अमृतने. शेवटचा बॉल. हो नितेश, ईस्ट असो या वेस्ट, मी आहे बेस्ट. षटकार 6. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट. धन्यवाद डीजे नितेश ने नक्कीच शेवटचा बॉल ढगात पाठवला गेला, त्यामुळे धाव फळक आपण बघितलं तर फलकावर धावा झाल्या 44 आणि 45 धावांचं टार्गेट. आता पाहूया आपण की कशा प्रकारे धावांचा पाठलाग कंप्लीट केला जाईल. आपण करूया टॉस. टॉस करण्यासाठी आपण पाहू शकतोय अतिथी कक्षामध्ये आपल्याला अतिथी लाभलेले आहेत. चला, 2 संगणक देखील आलेले आहेत आपल्याकडे. अतिथी आहेत नरेंद्र दादा देखील आहेत, कुणाल दादा देखील आहेत. नरेंद्र दादा आपण या. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सध्या तरी आपण टॉस करतोय. एका बाजूने केबीएम आहे आणि दुसऱ्या बाजूने 2026 षष्टीकर पाडा टीमच्या माध्यमातून कॉल येतोय. 2026 येतोय केबीएम. दादा आपण शुभेच्छा द्या 2 कॅप्टन्सला आणि आपण मंचावर बसता. 2026 असा कॉल दिला होता, परंतु येतोय केबीएम. आपण बघितलं तर असोटी टीमने टॉस जिंकला गेला. 4 ओव्हरचा मॅच आहे. काय निवडाल तुम्ही? फिल्डिंग. फिल्डिंग निवडणार आहात. या मैदानामध्ये नक्कीच खेळलेत का तुम्ही? नाही खेळत, म्हणजे अनुभव नक्कीच यायचा आहे. काय वाटतं की तुम्ही फिल्डिंग निवडले गेले? षष्टीकरपाडा टीम दशरथ यांची टीम चांगली टीम आहे, पारितोषिक पटकावले गेलेत. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असू शकतोय तुमच्या माध्यमातून? 30 धावापर्यंत. 30 धावसंख्येपर्यंत तुमची आज टीम पूर्ण आहे का खेळण्यासाठी? आहे. सध्या मग चर्चा करायची झाली केबीएम ट्रॉफी 2026 आपण पाहिले तर एकूण 6व्या दिवसामध्ये आलंय आणि आयोजन नियोजन बक्षिसांचं पण बघितलं तर मग खैरात असते. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? सध्या तरी आपण बघितलं कमी बोलतायत, मग तुम्हाला शुभेच्छा देते. दसरा ज्यांच्याकडे बोलतोय आम्ही. दशरथ तुम्ही टॉस जिंकला असता, काय निवडलं असतं? बॅटिंग. जे सहभाग होते ते मिळाले तुम्हाला. काय वाटतंय तुम्हाला मैदान पाहता आणि नक्कीच वातावरण पाहता की बॅटिंग करताना किती धावा यायला हव्यात? 50 ते 60. 50 ते 60. आणि मग आज कॉम्बिनेशन काय? आज तुम्ही आहेत, भावेश आहेत, त्याच्या व्यतिरिक्त ऋतेश असतील का प्लेइंग इलेव्हनमध्ये? हो. त्याचं कॉम्बिनेशन आज सेम असेल. आणि त्याच नंतर आपण बघितलं की या मैदानावर खेळलात का तुम्ही? हो नक्की. कसा अनुभव आला होता की मागील काही टुर्नामेंट खेळल्यानंतर या मैदानामध्ये? खेळायला मजा आलेली. आणि काय वाटतं की आज मागे मजा आली होती, परंतु आज या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा एक चोखे आहे तो उंचावण्याचा प्रयत्न करणार? हो नक्कीच. ऑल द बेस्ट, तुम्हाला देखील शुभेच्छा. तसेच हे देखील आपण पाहिलं तर जोडले गेले. टॉस जिंकला गेला दुधाई स्पोर्ट्स सासवडी पाडा टीमने आणि किस आपण पाहिलं तर त्याने डिसाईड केलंय फर्स्ट फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. आपण बघितलं तर गादी स्पोर्ट्स षष्टीकर पाडा टीमला नक्कीच पुढील मॅचमध्ये आपण बघितलं तर मग नक्कीच फाईट पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं तर मग
नक्कीच दोन फलंदाज पाठवून द्या, परंतु खेळाडू कक्षामध्ये पाण्याची गरज देखील आहे, ती देखील पाणी पुजवा असं मी नक्कीच रिक्वेस्ट करतोय आणि जातोय आपण. चला बॉल देखील पुरवा मैदानाच्या आतमध्ये. आपण मॅचला नक्कीच सुरुवात करणार आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. तर 45 धाव्यांचं लक्ष आहे. चला बॉल आपण पाहिला तर पुरवला गेलाय. दोन ओपनिंगचे खेळाडू देखील आलेले आहेत. खेळाडू कक्षामध्ये पाणी हवं आहे, तिथे पाण्याची व्यवस्था नक्कीच. मला वाटतं खेळाडूंना देखील पाणी हवं आहे. खेळाडूंना पाण्याच्या बॉटल्स असतील तर बॅटर्सना घेऊन जा प्लीज. पाण्याच्या बॉटल्स असतील तर मग बॅटर्ससाठी घेऊन जा, पाण्याची व्यवस्था करा अशी रिक्वेस्ट करेन. बघा आपण येणारा काळ 24, 25 आणि 26 आई गावदेवी मात्रेचा यात्रेचा काळ आहे आणि नक्कीच आपण बघितलं तर तो दिवस आहे 24, 25 आणि 26. कारण की ही यात्रा आई गावदेवी मात्या सातिवलीची ही यात्रा आपल्याला नक्कीच ही भरताना पाहायला मिळेल आणि खास आकर्षण असतं. आपण बघितलं तर मग या यात्रेमध्ये आपण प्रत्येक भक्तजण आपल्याला येताना पाहायला मिळतात. कारण की भजनी, त्याचनंतर आपण बघितलं तर भजनी आणि त्यानंतर देवीची आरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर महाप्रसाद भंडारा, त्यानंतर देवीची भव्य मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि जंगी कुस्त्यांचे सामने देखील आहेत. आणि या जंगी कुस्त्यांच्या सामन्यामध्ये जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही इथे संपर्क साधू शकता. जिथे आपण बघितलं तर मग अध्यक्ष आहेत सध्या तरी अनंताजी महाळी साहेब अध्यक्ष, त्यानंतर शनिवारची भीमराव साहेब सदस्य, संतोषजी भक्ते साहेब सदस्य, प्रवीणजी भीमराव साहेब सदस्य, चंद्रकांतजी मोकाशी साहेब जे सदस्य पाहायला मिळत आहेत आणि वंशजी टोकरे साहेब म्हणजे मनीषजी टोकरे साहेब हे सदस्य आहेत. आणि सगळ्यांचं आपण बघितलं तर योगदान या आपण पाहिलं तर यात्रेसाठी मिळत आहे. कारण की सगळ्यांनी आपण पाहिलं तर या सातिवली गावची ग्रामदेवता म्हणजेच आई गावदेवी माता. होऊया आपण आता मॅचकडे. सुरुवात झाली आहे. अमृत परेड नावाचा खेळाडू आपण बघितलं तर ओपनिंग बॅटिंग मध्ये पण बघितलं तर 209 रन्स आहेत, 12 सिक्स आहेत, 14 4 आहेत आणि स्ट्राईक रेट आपण पाहिलं तर 135. परंतु दुसऱ्या बाजूने 188चा स्ट्राईक रेट आहेत. आता गरज आहे त्याची. 417 रन्स आणि 45 सिक्सेस आहेत. 45 बघितलं आपण तर मग हिटमॅन रोहित शर्माचा आकडा आहे तो म्हणजेच, आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन गोराणे देखील कमी नाहीत, विकेट टेकर बॉलर आहेत, परंतु त्यांच्यावर आक्रमण केलंय आणि हा बॉल मात्र आपण पाहिला तर निघून चाललाय एका टप्पाने. 1 2 3 4 चौकार. मस्तपैकी पापलेचे उकार बनवून देतात. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चौकाराने सुरुवात झाली आहे. 45 तर मग 15ची सरासरी कोणत्याही परिस्थितीमध्ये. समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह केला जात आहे. चर्चा करायची झाली तर मग फिल्डर येतात पुढे. थोडंसं आपण बघितलं लेट झालाय परंतु नाही आहे. लोकेश हा डेफिनेटली आपण बघू शकतो की सांबरे ब्रदर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून या KBM ट्रॉफीसाठी क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकासाठी शूज स्पॉन्सर्स होत आहेत आणि नक्कीच त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सांबरे ब्रदर्स अँड स्पोर्ट्स च्या थ्रू पाहतोय आम्हाला जे योगदान मिळालंय. मिड विकेटला फटका खेळला गेला होता. इथे एक धाव मात्र आपण बघितले तर मी यायला लोकेश यांचा रोल खूप मोठा राहील या चेसिंग मध्ये. कारण की ह्या धावा आपण बघितल्यानंतर 45 15च्या औसतने धावा पूर्ण करायच्या आहेत आणि 15च्या औसतने धावा पूर्ण करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. चांगली बॉलिंग केली जाते आहे. एक नियंत्रण लाईन आणि लेंथ बघा आतापर्यंत जी बॉलिंग झाली आहे ना, विकेट टू विकेट पकडून बॉलिंग झालेली आहे. कोणत्याही प्रकारे आपण बघितलं एक्स्ट्रा नाही आहे. अराउंड द विकेट खासियत आहे ही दर्शन गोराणेची. ज्याप्रमाणे बॉलिंग केली जाते आहे ब्लॉक जास्त ब्लॉक मध्ये हाताळायचा प्रयत्न केला जातोय. 7 धावा फलकावर खेचून मारलाय बॉलला.
बॉलवर मात्र आपण पाहिलं तर प्रहार, परंतु बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. कॅच कंप्लीट केलाय, मोठा विकेट मिळवला गेलाय. लोकेश भोईर नावाचा खेळाडू आपण पाहिला, जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट होता या चेसिंग मध्ये, त्याला केलंय बाद आउट. खूप खूप धन्यवाद. जसं म्हणतात ना, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थबा आणि सातिवलीच्या मैदानावर आहे सध्या तरी क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची हवा. 6वा दिवस आहे. पहिला दिवस आपण बघितला एमबी बागपाडा टीम आपण पहिल्या स्पर्धेच्या अंतिम 8 मध्ये येणारी पाहायला मिळाली. या स्पर्धेचे सर्व सव्य आणि नक्कीच आपण बघितलं तर मग आयोजक करते आपण पाहिलं तर दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून उल्लेख केला जातोय असे आमचे भाऊदादा महाली आणि नक्कीच त्यांचं इथे शुभाग म्हणून त्यांना पाहायला मिळालंय. वेलकम भाऊदादा, आपलं स्वागत असेल. कारण की 6व्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग दुपारपर्यंत आपण बघितलं तर या स्पर्धेला आपण पाहिलं तर मग आता या क्षणाला त्यांची उपस्थिती त्यांनी दिली. पहिला खेळाडू बाद झालाय. चेसिंगला धावा आपण बघितल्या तर मग मोठे आहेत 45. नितेश पाहिला पण तर आलाय बॉलिंग मार्कवर, परंतु त्याच्यावर प्रहार, हातातून सुटलाय झेल आणि इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये चित्र आपण बघितलं. अमृतचा फटका 100% विकेट होता, परंतु त्यापेक्षा 200% आपण पाहिलं तर मग मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. सिक्सर. पुन्हा बॉल उडलाय हवेत. दर्शन पोहोचतील का? नाहीयेत. गॅपमध्ये पडेल तिकडे आपण पाहिला. सध्या तरी आपण जवळजवळ चर्चा करायची झाली तर मग 2 धावा आपण पाहिलं तर मग इथे जोडल्या जात आहेत. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर 2 धावा फलकावर मिळाल्यात. धाव फलकावर 15 धावा झाल्या. 30 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. नितेश टोकरे पाहतोय आपण. 2 मध्ये 8 दिलेत. मोठा फटका पुन्हा एकदा उंचावला गेलाय. फिल्डर तिकडे आहेत. कल्पेश झेल मात्र कलेक्ट करतील तिकडे आणि आपण पाहू शकतोय सफलता मिळाली आहे बॉलरला नितेशला. आणि ज्या खेळाडूने या ओव्हरमध्ये ठोकला होता षटकार त्याला मात्र शांत केलंय. विकेट आपल्या खात्यामध्ये जोडलंय आणि दुसरा धक्का 15 या फलकावर आपण पाहिलं तर साईश्रद्धा ससूनगर टीमला मैदानाच्या मध्ये दिलाय. प्रत्येक इथे आपण पाहिलं तर क्षणाला मात्र आपण पाहिलं तर मग अग्रेशन, इम्प्रेशन आणि नक्कीच मी तर म्हणेन जिद्द दर्शवावी लागेल. कारण की जिद्द अशी गोष्ट आहे ना, तर की जिद्दीच्या पुढे आपण पाहिलं तर मग नशिबाला देखील झुकावं लागतं आणि नशिबाला जर झुकवायचं असेल तर मात्र तो विचारधारा मात्र मनामध्ये घ्यावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल. पाहूया बॉल पुढचा. खाली राहणारा बॉल एक समान रेषेमध्ये बॉल मात्र जाताना पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहिलं तर जितेन बरं पाहिलेत बॅटिंग करण्यासाठी नंबर 4 वर ॲज अ 4th नंबर पाहिला आपण तर मग आता डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. मॅच जिंकायची आहे ना तर मग प्रत्येक बॉलवर धाव घेणं अनिवार्य असेल. 8 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. खाली राहिलतोय बॉल व्यवस्थित आला नाहीये. बॅकवर्ड स्पेल्ड क्षेत्रामध्ये दीपक बॉलला फील्ड करतात. तिकडे आपण पाहिलं तर 1 रन्स मिळेल. 1 आपण पाहिलं तर मग पानखंडा टीमवर प्रेशर येणार नाहीये. मागील मॅच आपण पाहिली होती तर आयमावली स्पोर्ट्स नागले टीम असं वाटलं होतं की सहज सोप्या पद्धतीने धावा चेस करेल तिकडे, परंतु ती थोडीशी कठीण परिस्थितीमध्ये आणली गेली होती तिथे पानखंडा टीमने. म्हणजे बॉलिंग तितकी दर्जेदार राहिली होती आणि इकडे आता बघितलं आपण तर फलकावर 16 धावा दिसून येत आहेत. म्हणजेच काय नेमकं तर 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 29 29 धाव्यांची गरज असेल.
मनसेस रावते पाहिले आपण तर स्ट्राईक एंडकडे. बघा पूर्णपणे आपण पाहिलं तर भिरकावण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं तिकडे. एक मी दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल आता नेमका घडलंय काय. धाव घेण्यासाठी मात्र आपण पाहिला विचार केला आणि तो विचार मात्र आपण पाहिला तर महागात पडताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर विकेट डाऊन होताना पाहायला मिळते. जितेनला मात्र परतावं लागेल. मॅचची स्थिती आपण पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हरच्या खेळामध्ये फलकावर आपण पाहिलेल्या ज्या धावा पाहायला मिळाल्या त्या म्हणजेच 17 धावा. 17 धावा आपण पाहिल्या गेल्या. त्याचाच अर्थ आता विचार करायचा झाला तर जवळजवळ 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये 28 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आपण 20-26 पाहतोय मित्रांनो 6व्या दिवसामध्ये. आणि या 6व्या दिवसामध्ये आता सेकंड राऊंडचा मॅच जो पहिला आपल्याला पाहायला मिळालाय आणि मॅच जिंकण्यासाठी 6 मध्ये 28 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय कल्पेशच्या हातामध्ये बॉलिंग. आज महत्वपूर्ण स्पेल समोर राकेश. राकेश यांना जर आपण बघितलं तर पहिला बॉल खेळायला डॉट आला आणि त्यामुळे या मॅच मध्ये डॉट बॉल आहेत ना ससूनगर टीमला मागे घेऊन जातील. बॉलिंग मध्ये आपण पाहिले तर मग पहिले 2 बॉल डॉट आलेत आणि त्यामुळे या मॅचची हवा आता निघाली आहे. ही मॅच पानखंडा स्पोर्ट्स टीम साठी आता उवळली आहे कारण की 4 मध्ये 28 धाव्यांची गरज. बघा ज्या बॉलवर धावा यायला हव्या होत्या तिथे आलेल्या नाहीयेत. चर्चा करायची झाली तर मग 4-28. आणखीन एक बॉल येतोय डॉट. सलग 3 बॉल डॉट आलेत. साई श्रद्धा ससूनगर टीम पूर्णपणे आपण पाहिलं तर मग बॅकफुटला गेलेली पाहायला मिळाले आहे. आता जवळजवळ 3 आलेले हे डॉट बॉल. कदाचित मग मेडन ओव्हर तर नक्कीच आपण पाहू शकतो. नक्कीच अपेक्षा होती परंतु तसं काही येणार नाहीये कारण की या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर फेकण्याचा पराक्रम करणारा खेळाडू ठरला गेला होता तो म्हणजेच ऑन अँड ओनली जस्ट 1 तो म्हणजेच अनिकेत महाले. त्याने मात्र आपण पाहिलं तो पराक्रम केला रविवारच्या दिवसामध्ये. 2 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. औपचारिकता राहिली आता या मॅच मध्ये. मागे गेलाय बॉल. इथे पाहिला पण तर मग खेळ फक्त आता पूर्ण करावा लागेल हेच आपल्याला पाहायला मिळेल कारण की या मॅचला आता मात्र जिंकण्याचं स्वप्न जर पाहिलं असेल ना तर आता ते 365 दिवस आता मात्र वाट पाहावी लागेल कारण की ह्या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीला जिंकण्यासाठी कारण की एक संधी आज आली होती तुमच्याकडे परंतु ती संधी मात्र आपण पाहिली आहे तर साधता आली नाहीये. हे चित्र पाहायला मिळालंय आपल्याला आणि पाहिलं पण तर अशा तऱ्हेने मॅच कंप्लीट झाला. मॅच जिंकला गेला. आपण पाहिलं तर पानखंडा स्पोर्ट्स बी टीमच्या माध्यमातून दर्जेदार क्रिकेट खेळलं गेलं. आज सकाळच्या 17 पासून लगभग आपण बघितलं तर क्षेत्र ठाणे आणि नक्कीच तिथून आपण पाहिलं ओला इथून बिलॉंग करतायत आणि या स्पर्धेमध्ये आज सकाळच्या 17 पासून मात्र आले आणि खेळतात आणि 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर खेळ दर्जेदार राहिलाय. पाहू शकतो आपण प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार आहे तो देखील आपण देणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच चा प्रबल दावेदार ठरतोय तो म्हणजे खेळाडू ऑन अँड ओनली 7 चेंडू आणि 25 धावा ज्याने बनवल्या गेल्या तो खेळाडू म्हणजे मिस्टर नितीश टोकरे.